पाहता लोचणी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचने सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर महादेवीवर बापर महादेवीवर सर्व सुखाचे अगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर महादेवीवर बापर महादेवीवर सर्व सुखाचे अगर बापर कुमादेवीवर बापर कुमार
माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम हरी जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण जय राम हरी जय जय राम कृष्ण जय राम 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 जय जय राम कृष्ण हरिची ये घरी दासाची ये घरी हरिदासाची ये घरी हरी दासाची ये घरी मज मज उपजवा अंतरे मज उपजवा मज उपजवा अंतरे मज उपजवा अंतरे हरिदासाची ये घरी हरिदासाची ये घरी हरिदासाची ये घरी हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरे 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 मनसे काये मागा मनसे काही मागा मनसे काये मागा मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा 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 दाता लोटांगणी संता लोटांगणी दाता लाज नको म्हणे दाता लाज नको म्हणे जाता लाज नको म्हणे जाता लाज नको म्हणे जाता लाज नको म्हणे जाता लाज नको म्हणे मनसे काहे मागा मनसी काही मागा मनसे काहे मागा मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा 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 तुका म्हणे अंगे तुका म्हणे अंगे तुका म्हणे अंगे तुका म्हणे शक्ती अंगे देये नाचे रंगे शक्ती देये नाचे रंगे शक्ती देई नाचे रंगे शक्ती देई नाचे रंगे शक्ती देई नाचे रंगे शक्ती देई नाचे रंगे तुका म्हणे अंगे तुका म्हणे म्हणे अंगे तुका म्हणे अंगे शक्ती देये नाचे रंगे शक्ती देये नाचे रंगे शक्ती देई नाचे रंगे शक्ती देई नाचे रंग शक्ती देई नाचे रंगे शक्ती देई नाचे रंगे मनसे काये मागा मनसी काही मागा मनसे काये मागा मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा
गोपाल कुमाई गोपाल कुमार गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई हरिदासाची गरी हरिदासाची गरी हरिदासाची घरे हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी
हरिदासाची गाडी मनती काही मागा मनती काही मागा मनती काही मागा वनजी गाये मागा वनजी गाये मागा वनजी गाये मागा वनजी गाये मनते गाये
हरिदासाचे घरी हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको मनी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा विठाला 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 श्री ज्ञानदेव तुकारा विठाला 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 पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तुसरे चरणा दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया कृपाधाने कथेता कृपाधाने कथेता विस्मरू त्यांच्या कृपाधाने कथेता विस्मरू पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम
प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शिवे लागी शिवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ सकल संत शिरोमणी भक्त कल्याण मूर्ती सचितानंद स्वरूप संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा सगळ्यांच्या पाठातला परिचयातील अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी आपली असणारी आराध्य देवता कुलदेवता अनंत कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याजवळ भगवंतानी आग्रह केल्यानंतर आपल्या अंतर्यामातील असणारी आवड असणारी मागणी या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवापुढे व्यक्त करतात. असा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अतिशय गोड आणि प्रासादिक अभंग आहे. महाराजांची सगळीच वाणी प्रासादिकच आहे. आज या ठिकाणी आजची ही कीर्तन सेवा आहे त्या सेवेला निमित्त आहे. काही सेवा ह्या नैमित्तिक असतात, काही निमित्ताने कराव्या लागतात. नैमित्तिक सेवेमध्ये गोकुळाष्टमी आहे, महाशिवरात्र आहे, हनुमान जयंती आहे, रामनवमी आहे, नरसिंह जयंती आहे, वामन जयंती आहे. हे सगळे दरवर्षी नैमित्तिक कार्यक्रम आपण करतो. आजच्या कार्यक्रमाचं निमित्त आहे या पिंपरी गावातील एक ज्येष्ठ आणि एक सुजाण नागरिक वैकुंठवासी तुळजीराम दगडू राजपूत तथा दादा या नावानं त्यांना ओळखलं जात होतं. अशा ह्या दादासाहेबांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आजची कीर्तन सेवा आहे. रोज काही आपण आपल्या घरामध्ये कीर्तन भजन अन्नदान सत्कर्म करूच असं काही सांगता येत नाही. संतांच्या बाबतीमध्ये हा नियम नाही तसा. संतांचं भजन संतांचं नामचिंतन हे नित्य आहे. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः नम सत्यंच मा भक्त्या नित्ययुक्ता उपासची त्यांची उपासना नित्य आहे. धार अखंडित ओग चालेला नित्य अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी शेकडो प्रमाण देत आहेत. सतत त्यांचं नामचिंतन आहे. ज्ञानोबा तर अगदी परमोच्च बिंदू करतात. आणि जागता ज वाशिजे तव जेने ध्याने भावना भाविजे डोळा लागत खेळू देखीजे तेची स्वप्ने. त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा देवच आहे. महाराज किती नामचिंतन केलं असेल. आमच्या स्वप्नामध्ये देव येणं म्हणजे त्याचं भाग्याचं लक्षण समजावं. उरुशील त्याच्या पेच देव नाही असो. हा नेम संतांच्या करता नाही आपल्या करता आहे. संतांचं भजन नित्यच आहे. महाराज एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन. आमचं नित्य नाही. काही कार्यक्रम असला तरच त्यांचं कीर्तन नित्य आहे. असो म्हणून महाराज म्हणतात की यापासून कोणीच वंचित राहू नये. महाराजांनी जशी समोरची व्यक्ती आहे तेवढाच त्याला उपदेश केला. समोरच्या व्यक्तीचा अधिकार किती आहे हे तुकोबारांना कळत होतं. महाराजांना सगळंच कळत होतं. उजळा वया आलो वाटण खरा खोटा निवाडा. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. सत्य काय असत्य काय चाचणी कळावी लागते.
चाचणी जर नाही कळाली ना घोटाळा होऊन जातो. साधं व्यवहार आहे पाकशास्त्रात. लाडू बनवायचे आणि त्याला पाक करावा लागतो आणि तो आचार्य आहे ना तो पाकाची चाचणी घेतो कुठल्या लेवलला आलेला आहे आणि बरोबर त्याचा मध्य गाठला का मग त्यात ती बुंदी टाकून देतो. एका आचार्याची चाचणी चुकली, पाक कडक झाला आणि लाडू बनवले महाराज. जेवायला बसणाऱ्याने बुक्क्या हाणू हाणू पत्रवळ्या फाटल्या, लाडू नाही फुटला. हे उदाहरण कशा करता सांगितलं. साधी चाचणी ह्यात ती चुकली तरी एवढा घोटाळा होतो. मग तुकाराम महाराजांना माहीत होतं की समोरच्या व्यक्तीला कितपत उपदेश केला पाहिजे. म्हणून महाराजांचा उपदेश असा होता, अधिकार तैसा करूपदेश. समोरच्या व्यक्तीचा जेवढा अधिकार आहे तेवढा त्याला उपदेश करावा बस. नाहीतर व्यवहारातलं उदाहरण दिलंय, मुंगीवरी भार गजाचे पालान तुकोबाराय म्हणतात. आता मुंगी आहे, त्याच्या मुलाचं लग्नच जमत नव्हतं, 35-40 वर्षाचं झालं आणि ब्राह्मणाने सांगितलं आता जमेल. जमलं बरं का त्या ब्राह्मणाच्या ह्याच्याप्रमाणे. आणि म्हणले पहिलं काय करतो, मुंगीला वस्त्र घाले, बाकी त्या वरबापाला पुन्हा आयर कर, ब्राह्मणाला पुन्हा कर, पण मुंगीला वस्त्र घाल. तो मोठा श्रीमंत मनुष्य होता. आता त्याला वाटलं मुंगीला जर वस्त्र घालायचं तर केवढं लागेल हो. तर मुंगी केवढी, पण मुंगीला सुद्धा वस्त्र घालता येतं. आमचे वडील तर सांगायचे मुंगीच्या पायात घुंगरू सुद्धा बांधता येतं बरं का. म्हणून मला म्हणायचे भजनातले आरडत आणि ओरडत जाऊ नको. मग ते प्रमाणानं बोलायचे बरं का. ते म्हणायचे अरे कबीर महाराजांचा दोहा है, मुंगी के पाव में घुंगरू बजाता है वही अल्लाह सुनता है. म्हणजे मुंगीच्या पायातल्या घुंगराचा आवाज सुद्धा देवाला ऐकायला जातो. आता मुंगी केवढी, मुंगीचा पाय केवढा आणि त्याच्यातलं घुंगरू केवढं आणि त्या घुंगराचा आवाज किती, पण येतो. आणि म्हणायचे तो सुद्धा देवाला कानावर जातो, म्हणजे त्याचे कान इतके सूक्ष्म आहेत, म्हणजे इतकं ओरडायची काय गरज आहे म्हणायचे. जाऊ द्या. मी विषय सांगत होतो की समोरची व्यक्ती जसा आहे तेवढाच महाराजांनी उपदेश केला. आणि महाराजांनी उपदेश आपल्याला असा केला की अवघा काळ नये जरी, अवघा काळ नये जरी समयावरी जाणावे. काही समयानुचित आपल्या हातून काही घडलं पाहिजे, नाही घडू दे रोज, पण काही समयानुचित तरी. आणि हा तुकोबाऱ्यांचा उपदेश आहे. आणि खऱ्या अर्थानं उपदेश करण्याचा अधिकार त्यांनाच आहे महाराज. उपदेश करण्याचा अधिकार त्यांना आहे. आता उपहासानं थोडं बोलावं लागेल. आता उपदेश करणाऱ्याची इतकी संख्या वाढलेली आहे डॉक्टर, की मला वाटतं ऐकणाऱ्याची संख्या कमी पडेल आणि उपदेश करणारे जास्त झाले. अशा उपदेशाचा प्रभाव पडत नाही, दुसरं काही नाही. उपदेश करणाऱ्याला आपण प्रतिबंध करू शकत नाही. अभिवृद्धी स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, ते त्याचं रोखू शकत नाही. पण त्या उपदेशाचा प्रभाव पडू शकत नाही. का पडू शकत नाही तर तुकोबारायांच्या भाषेमध्ये मी त्याचं उत्तर देईन. तुकोबारा म्हणतात, नाही संत चिन्हे उमटली अंगी, उपदेशा लागी पात्र झाला. उपदेश कोणी करायचा आहे तर फक्त संतांनी उपदेश करायचा आहे. तो अधिकार त्यांना आहे. जगद्गुरूंना अधिकार आहे. म्हणून ह्या भूतलावरचे
खरे तीनच जगद्गुरु. पहिले जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण परमात्मा, की ते जगद्गुरु झाले आणि अर्जुनाला शिष्य म्हणून पत्करलं आणि अर्जुनाचं निमित्त करून जगाला उपदेश केला. सगळ्यात जगामध्ये उपदेश जर श्रेष्ठ कुठला असेल तर गीताशास्त्राचा आहे. गीतेसारखा उपदेश कुठंच नाही दुसरा. महाराज ज्यावेळेस स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले आणि सगळ्यांनी आपल्या अनेक देशातून लोक आलते, अनेक गावातून, जिल्ह्यातून, राज्यातून नाही, अनेक देशातून, आणि प्रत्येकाने आपापला धर्मग्रंथ घेऊन यायचा होता. प्रत्येकाने आपापले धर्मग्रंथ आणले होते आणि आपल्या स्वामी विवेकानंदाने सुद्धा आपला धर्मग्रंथ गीता, भगवंताने अर्जुनाला केलेला उपदेश गीता घेऊन गेले होते. तर ह्या जगामध्ये तिथं गीतेचं तत्वज्ञान श्रेष्ठ ठरलं. सगळ्यात खाली गीता आणि बाकीच्याचे ग्रंथ वर, कारण पाया गीता आहे. उपदेश करण्याचा अधिकार जगद्गुरूंना आहे. मग तुकाराम महाराजांनी उपदेश केला. भगवान कृष्ण परमात्म्याने उपदेश केला. हे पहिले जगद्गुरू आहेत. वसुदेव सुतं देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. कृष्ण परमात्मा जगद्गुरू. त्याच्यानंतर झालेले आद्य शंकराचार्य जगद्गुरू, त्यांनी पांडुरंगाष्टक लिहिलंय. त्यांना उपदेश करण्याचा अधिकार आहे आद्य जगद्गुरू शंकराचार्यांना. अरे शंकराचार्यांचा अधिकार केवढा आहे. पांडुरंगाच्या पुढं सुद्धा चरणावरती मस्तक त्याने नाही ठेवायचं. हृदय कमलाला हात लावून वाकून नमस्कार करायचा. हृदय कमलाला हात लावायचा, छातीला हात लावायचा आणि वाकायचं, नमस्कार करायचा. अधिकार मोठा आहे. अशा जगद्गुरूंना उपदेश करण्याचा अधिकार आहे. आणि त्याच्यानंतर तिसरे जगद्गुरू झाले ते जगद्गुरू तुकाराम महाराज झाले. त्यांना उपदेश करण्याचा अधिकार आहे. आणि त्यांच्यानंतरही जगद्गुरू झाले, पण मला वाटतं त्यांना जगद्गुरू म्हणण्यापेक्षा जगद्गुरू म्हणावं. विठाला महाराजांनी उपदेश केला. अधिकार तैसा कुरुपदेश साहे ओझेच्यास तैसे. आणि मग काय उपदेश केला तर अवघा काळ नये जरी समयावरी जाणावे. समयानुचितपणे आपल्या हातून काही घडावं आणि ह्या भावनेला प्रेरित होऊनच या राजपूत कुटुंबानं आजचा जो हा धार्मिक विधी आहे, धार्मिक कार्यक्रम आहे, त्याचं निमित्त आहे वडिलांचं पुण्यस्मरण. वडिलांचं हे प्रथम वर्षश्राद्ध आहे आणि त्या निमित्तानं आजचं कीर्तन, आजचं अन्नदान, आजचं सत्कर्म जे काय आहे ते वडिलांच्या निमित्तानं आहे. ते या परिवाराने केलेलं आहे. आमच्या दादानी हे संसारी जीवन जगत असताना अतिशय एक सरळ मार्गाची व्यक्ती, अजात शत्रुत्व, कुणाचंही शत्रुत्व पत्करायचं नाही, कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाचं वाईट चिंतायचं नाही. आपल्या वाट्याला आलेला प्रपंच अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी केला. आणि त्यांचं अजून एक वैशिष्ट्य मला जाता जाता सांगायला हरकत नाही. त्यांना 2 मुलं आणि 3 मुली अशी 5 अपत्ये होती. परंतु त्या काळामध्ये ते फारसे शिकलेले नव्हते. तरी परंतु त्यांनी आपल्या 2 मुलांना आणि 3 मुलींना अतिशय चांगले संस्कार दिले, चांगला विचार दिला. जीवनामध्ये आपण अतिशय प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे, कसं जीवन जगलं पाहिजे याचं बाळकडू आमच्या दादाने त्यांच्या 5 अपत्यांना दिलं. आणि म्हणून आज त्यांचं कुटुंब हे सुव्यवस्थित आहे महाराज. की त्यांची 2 मुलंही अतिशय एक चांगल्या क्षेत्रामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करतात. त्यांच्या मुलीसुद्धा अतिशय चांगल्या संस्कारित आहेत. कारण मुलींच्यावरती सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे. तुकाराम महाराजांनी मुलींचाच नामनिर्देश अगोदर केला आहे. कुळामध्ये मुली चांगल्या निघाल्या पाहिजेत. कुळी कन्या पुत्र म्हटले, पुत्र कन्या म्हणायला पाहिजे होतं खरं, कारण आपल्याकडं ठोंब्याला आद्यक्रम आहे.
पण तुकाराम महाराजांची संस्कृती स्त्रीप्रधान संस्कृती होती, म्हणून आईचं नाव अगोदर, नंतर वडिलाचं. हां, तुम्ही संत मायबाप म्हटलंय. आणखी आपुलिया हिता जो असे धन्य पिता माता म्हणायला पाहिजे होतं, पण तिथं तुकोबारा काय म्हणतात, धन्य माता पिता तयाची. म्हणून त्यांनी आपल्या मुलींना सुद्धा एक चांगले संस्कार, चांगलं बाळकडू दिलेलं आहे. म्हणून दादांना मी मनापासून आज धन्यवाद देतो की आपण फारसे शिकलेल्या नसला तरी तुम्ही इतकं चांगलं बाळकडू दिलं की तुमचे नातू आज शिक्षणाधिकारी झालेत. याच्या पाठीमागं आमच्या दादांचीच खऱ्या अर्थानं पुण्य आहे. बरं, हे संस्कार, हा विचार त्या कुटुंबातील वडीलधारी मंडळींनी द्यायचा असतो आणि तोच संस्कार पुढं विकसित होत असतो. आज त्यांच्या मुलीचाही एक मुलगा माझ्या पुढं आहे, ते सुद्धा डॉक्टर आहेत बरं का. ही सुद्धा दादांचीच पुण्य आहे. अतिशय आयुर्वेदातले एक चांगले डॉक्टर आहेत ते. असा खूप बोलण्यासारखा विषय त्यांचा आहे. मला अभंगाचं चिंतन मर्यादित अशा वेळेमध्ये 12पर्यंत किंवा पाऊस यायच्या आतच बरं का. आता मगाशीच आम्ही त्याला विनंती केलेली आहे बरं का, कारण हे परवाच आमच्या तिथं बोधले महाराज म्हणले पावसाळी अधिवेशन आहे. आता पावसाळ्यात जर पावसाने यायचं नाही तर कधी उन्हाळ्यात यायचं, त्याचा स्वभाव आहे ना. असो, म्हणून त्यांचं आयुष्यमान अतिशय चांगल्या पद्धतीनं या पिंपरीमध्ये गेलं आणि आज त्यांना या कुटुंबातून जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. वडिलांचे फार मोठे उपकार असतात महाराज आपल्यावरती. कुटुंबामध्ये जशी आई महत्त्वाची आहे तसं तितकेच वडीलसुद्धा महत्त्वाचे असतात. आईचा महिमा बहुतेक लेखक साहित्यिकांनी गायलेला आहे, कवींनी गायलेला आहे, अनेक संतांनी आईबद्दल चांगली. आईची भूमिका चांगलीच आहे, प्रश्नच नाही, आईबद्दल दुमत नाही. पण आईला वडीलसुद्धा कुठं कमी नसतात. म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी असे एकमेव मला वाटते संत आहेत वडिलांच्या बद्दल बोलणारे जास्त, फक्त वडिलांच्या बद्दल. तुकोबारा एका अभंगामध्ये बोललेत, स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती. द्वितीय क्रम वडिलांच्या आज्ञेला दिलेला आहे, प्रथम क्रमांक गुरुला दिलेला आहे. गुरूंची अवज्ञा करायची नाही, गुरुची अवहेलना करायची नाही, गुरुवर अनन्य भावानं श्रद्धा ठेवायची. गुरु एक व्यक्ती नसते तर गुरु एक तत्व असतं. आणि द्वितीय क्रम दिला पितृवचन, वडिलांची अवज्ञा करायची नाही, वडिलांची अवहेलना करायची नाही. म्हणून अशा कुटुंबामध्ये मी का येतो तर यांनी सुद्धा वडिलांची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा केली. वडिलांना उपेक्षित ठेवलं नाही, वडील वार्धक्यात आले म्हणून वृद्धाश्रमामध्ये टाकलं नाही. वृद्धाश्रमाच्या कार्यक्रमाला मला बोलवलं तर मी जातच नाही. माझा असा दावा, या महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा वृद्धाश्रम नसला पाहिजे. आपल्या मुलांनी आपल्या वडिलाला घरामध्ये चांगलं सांभाळलं पाहिजे. काय त्या वृद्धाश्रमाचं काम आहे. आणि काही काही लोक मोठेपणा जाऊन तिथं देणगी दिली ना अमकं दिलं. काय नाही, आई वडिलांना घरीच सांभाळलं पाहिजे. आणि माझा असा दावा आहे, तुम्ही जर आई वडिलांना नाही सांभाळलं तर तुमची मुलंसुद्धा तुम्हाला सांभाळणार नाहीत. कीर्तनात जाहीर सांगतो मी. एक उदाहरण देत असतो. वडील वार्धक्यामध्ये आले आणि मुलगा सेवेला कंटाळला त्याच्या. तर वार्धक्यामध्ये सगळी गलित अवस्था होते. संडासला दुसऱ्याकडून जावं लागतं, टॉयलेटला जावं लागतं, जेवण दुसऱ्याकडून घ्यावं लागतं, सगळी स्वच्छता ठेवता येत. आणि मुलाला वाटलं अशा वडिलांना घरात ठेवण्यात इथं काय अर्थ आहे, म्हणून वडिलांना माडीवर ठेवलं. मग वरूनच त्यांनी पाणी मागायचं, मला भूक लागली, चहा द्या, नाश्ता द्या, आणि ते हाक मारायचे, खाली ऐकायला यायचं नाही. मग त्यांनी नातवाला बोलवून घेतलं आणि तक्रार केली, अरे माझ्याकडे जरा लक्ष द्या. नातू मायाळू होतं बरं का. नातवाचं खरं प्रेम असतं आजोबावर बरं का. नातू म्हणजे आजोबाच्या दृष्टीनं दुधावरची साईच असते. आणि ती तक्रार
वडिलांकडे गेले. म्हणले तुम्ही हाक मारलं तर जात नाही बाबांच्याकडं. मग म्हणले बाळ्या असं कर, आपल्याला ऐकायला येत नाही त्याला आपण तर काय करू. मग खिशात हात घातला, 100 रुपयाची नोट काढली आणि म्हणले एक घंटा घेऊन ये. मग घंटा म्हणले खाली बांधायची घरात आपल्या आणि त्याची दोरी वरती आजोबाच्या हातात द्यायची, तिथं खुंटीला. तिथं काय पाहिजे का वडिलांनी म्हणले ती घंटा वाजवायची. घंटा वाजवली का वरती जाल, त्याला विचाराल काय पाहिजे तुम्हाला, चहा पाणी दूध. हुशार होता बाळ्या. गेला, मग विचारलं त्या दुकानामध्ये घंटा केवढ्याला आहे. त्यांनी सांगितलं 50 रुपयाला आहे घंटा. म्हणला म्हशीच्या गळ्यातला ठोंगळा, पितळेचा कुठला तो. मग त्याला एक घेऊन यायला सांगितलं होता. मग त्यानं जर शक्कल जास्त चालवली, तो म्हटला अजून एक द्या. तर त्याला काही विकायचंच होतं, 2 घेतल्या. 2 घेतल्या आणि घेऊन आला घरी. वडिलांनी विचारलं आणल्या का घंटा. आणली म्हणला घंटा. केवढ्याला मिळाली म्हणला 50 रुपयाला. मग 50 रुपये देणार म्हणला 2 आणल्यात. वडील रागवले, तू आगाव डोकं चालवतो, मूर्ख आहेस कुठला, 2 कशाला आणल्या म्हणले. एकच सांगितली. नाही माझंच बरोबर आहे. कसलं बरोबर आहे म्हणले, एक आजोबांच्या करता आणि आता पुन्हा तुमच्या करता एक लागणार आहे. मग त्याच्या वेळेस त्याच्या डोक्यात बसलं. असो म्हणून या कुटुंबाला मी धन्यवाद देतो. त्याने आपल्या वडिलांचा, आपले आई वडील म्हणजे आपलं चालतं बोलतं दैवत असतं महाराज. म्हणून या कुटुंबानं आईची सेवा चांगली केली, वडिलाचीही चांगली केली. म्हणून अशा ठिकाणी आम्हाला यायला थोडं बरं वाटतं. नाहीतर आई वडील उपेक्षित केले आणि अर्ध्या एकरात मंडप टाकलाय, क्विंटलची बुंदी बनवली. काय उपयोग आहे त्याला महाराज. आहे तोपर्यंत त्यांना चांगलं सांभाळा, त्यांची उपेक्षा करू नका. पुराणातले एक उदाहरण नेहमी सांगत असतो वडिलांच्या बाबतीमध्ये. परशुरामाचे वडील जमदग्नी आणि त्यांच्या मातोश्री, त्यांच्या धर्मपत्नी रेणुका माता. तर जमदग्नीचा अवतार थोडा रागीटच होता. दुपारची वेळ आहे, दोघांचं भांडण सुरू झालं. आता नवरा बायकोचं भांडण होणं स्थायी भावच आहे महाराज. कोणत्या कारणावरून झालं काही माहीत नाही, पण कडाक्याचं भांडण सुरू झालं. मुलाला माहीत नाही परशुरामाला. अनावधानानं तो पण आश्रमामध्ये आला. खांद्यावर फरशी कुऱ्हाड आहे अशी. वडिलांनी बघितल्यानंतर लाल डोळे झालेत, क्रोधायमान झालेत आणि आपल्या धर्मपत्नीला रेणुका माताला फाड फाड बोलतायत. त्याला वाटलं आपण ह्या वेळेला खरं यायलाच न पाहिजे होतं इथं. आपलं काम नाही यांच्या भांडणामध्ये आपण हस्तक्षेप करू. मर्यादाशील होता तो परशुरामात, मर्यादेशील होते. आणि खाली पाहिलं, आज्ञा पाळली. वडिलांचं लक्ष गेलं आणि म्हटलं अरे खाली काय पाहतोस परशुरामा, माझ्याकडे बघ. पण आज्ञाधारक होता वडिलांचा, वचन कधीच मोडायचं नाही. वडिलांकडे बघायला लागला. बघत असताना म्हणले अरे नुसतं बघू नकोस, तुझ्या आईचा शिरच्छेद करून टाक, मुंडकं उडवून टाक आईचं. कोण सांगतंय? वडील सांगतंय. परशुराम आवाज झाले, अरे हे कसलं धर्मसंकट आहे. आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये मी कधी वडिलाची अवज्ञाच केली नाही, वडिलाची कधी म्हणजे अवहेलना केली नाही, कधी त्यांचं वचन मोडलं नाही. आणि आज हा का प्रसंग आहे माझ्यावरती. अरे माझ्याकडे काय पाहतोस, मी तुला काय सांगितलंय. रागाला आले आणि तिसऱ्यांदा सांगितलं तुझ्या आईचा शिरच्छेद करून टाक, मुंडकं उडवून टाक. धर्मसंकट पडलं. धर्मसंकट याला म्हणायचं की कोणता जरी निर्णय घेतला तर तो चुकीचाच होतोय. नाही करावा तर वडिलाची अवज्ञा होते. आत्तापर्यंत केलीच नाही कधी, पण आज करायचा प्रश्न येतोय. आणि जर वडिलाची आज्ञा मानावी, शिरसावंद्य, आणि वडिलांच्या आज्ञेनं आईचा शिरच्छेद जर करावा तर ते मी कुठं पाप फेडू. ते केवढा प्रमाद आहे, तो केवढं ते घृणकृत्य आहे, काहीच समजेना. आणि वडिलांनी आग्रहच केला त्यावेळेस, कुठलाही विचार न करता आईचं मुंडकं उडवून टाकलं. आता मला हे अगोदर सांगावं लागतं, आता कोणी हा प्रयोग करू नका. आता प्रयोग करण्याचे दिवस नाहीत. का तर मुलगा तेवढ्या ताकदीचा नाही आणि वडीलही तेवढ्या ताकदीचे नाहीत.
दोघंही बहाद्दर होते. आणि समजा चुकून कुणी हा प्रयोग केलाच शेरकर महाराज तर माझं नाव घेऊ नका. जाऊ द्या, मूळ विषयाकडे मला फक्त जायचंय. दृष्टांत सगळंच नाही बसायचं आपल्याला. कशा करता मी बोलतोय. शिरच्छेद करून टाकला, आईचं मुंडकं उडवलं, डोळ्यापुढं काळा खट्ट अंधार पडला, काही समजे ना. पण वडील हसायला लागले, खात 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 आनंदानं. बहाद्दर आहे म्हणले मुलगा, असावा तर असाच म्हटले. जवळ घेतलं, कवटाळलं त्याला, गालावरून हात फिरवला. काय आहे म्हणले, तुझं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. आणि म्हणाले, बोल, तुझ्यावर मी आज प्रसन्न आहे. तुला काय मागायचं असेल ते माग, वाटेल ते माग, काही देणार आहे तुला. मुलगाही बहाद्दर होता. बाबा, तुम्ही मला मागा म्हणताय काही, पण आट्ट काय? आट्ट नाही, तुझ्या मुखातून येईल ते. त्याला आट्ट बिट्ट कसले, तसला नाही म्हणले मी. हेच मागन तेच, तुला वाटेल ते, तुझ्या मनात येईल ते, तुला हवं ते माग, मी देणार आहे. मी तुझ्यावर आज प्रसन्न आहे. तू काम चांगलं केलंय माझं, फत्ते काय आज्ञा पाळलीस तू माझी. मुलगाही बहाद्दर होता. 3 वेळेला विचारलं, बाबा बघा बरं, मी मागेल ते देणार ना तुम्ही? नक्की देणार, आलबत, काहीच नाही, मनात शंकाच आणू नको तू. 3 वेळेला वडिलांना कबूल करून घेतलं. आणि मग 4थ्या वेळेला मागणी केली, बाबा तुम्ही मला देणारच आहात ना काही मागेल ते, तर मला हे द्या की माझी आई जिवंत द्या मला होती तशी, दुसरं काहीच नको. आत्ताचा जर असताना शेरकर महाराज तर म्हटलं असतं सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करा. बहाद्दर होता. काही नाही, वडिलांनी कृपादृष्टीने पाहिलं का जिवंत आई रेणुका माताला जिवंत करून स्वाधीन केलं परशुरामाच्या. मला या दृष्टांतानं हे सांगायचं की वडिलाची जर अवज्ञा नाही केली तर काय होतं, याच्यातून एवढाच अर्थ आपण घ्यायचा आहे. बाकीचं दृष्टांत जास्त आपण सगळं बसायचं नाही. तर या कुटुंबानं अतिशय या दोन्हीची चांगली व्यवस्था जेव्हा जीवमान होतो तोपर्यंत केली. आणि आज त्यांचं हे पुण्यस्मरण आहे, त्याच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा आहे. कीर्तन सेवेकरता तुकोबारायांचा अभंग घेतलेला आहे. त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज देवापुढं मागणं मागतात. आणि ते मागतात म्हणजे आपल्यासारखं नाही. आम्ही पायावर डोकं ठेवलो का यादीच असते आमच्या. इतका सोपा आहे का हो देव? तुकोबारा म्हणतात आम्ही तर काही मागतच नाही. काही मागणं हे आमच्या घराण्याची रीतच नाही. काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असू, देवाला मागायचं नाही. अनुचित तर मागायचंच नाही, नव्हे काहीच मागायचं नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, 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 तुका म्हणे जीव भाव देवा
जाईन मागती आठवे नारायण हृदय समुचे आठवे नारायण साठविला राये हृदय तुझे साठविला राये हृदय तुझे महाराजांना आग्रह केला, देवाने आग्रह केला, महाराज काहीतरी मागा, काहीतरी मागा. आपल्याला म्हणेल का हो देव? अहो विश्वंभर बाबासाठी देहूला गेला, पण पंढरपूरला एक स्वयंभू आहे आणि आमच्या देहूला एक स्वयंभू आहे. विश्वंभर बाबासाठी प्रत्यक्षात भगवान परमात्मा देहूला गेले, जावळीवरून देहूला आले तरी पंढरीची वारी कायम होती. पण तुकोबारायांनी म्हणावं, पंढरीची वारी आहे माझे घरी. तुकाराम महाराज जन्माला येण्याच्या अगोदर 8 पिढ्यापासून, मला कोणी विचारलं तुमच्या घराण्यात वारी किती, तर मी सांगतो ह्या 10 आणि त्या 8, 18 पिढ्या. आणि वारीला जायचे, अनन्य भावानं सेवा केली, पण देवाला काही मागितलंच नाही. त्या सेवेचं ऋण डोक्यावरती करून ठेवलं. तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू सेवा. देवाच्या डोक्यावर तुकोबारायांच्या पूर्वजांचं कर्ज होतं. जगाचा धनको आहे, त्याला ऋणको केलता. कशानं? सेवेनं. आता आमची सेवा नाही, पण मागणं घर भरपूर आहे. अंदाजपत्र सगळं इथंच घोटाळ दे आपलं सगळं. असू द्या असू द्या, मंडप कमीच पडला पाहिजे बरं का. मंडप कमी पडला तर त्या कार्यक्रमाला शोभा. विठाला सेवेचं ऋण असतं, तसं तुकोबारायांच्या सेवेचं ऋण देवाच्या डोक्यावर होतं. विश्वंभर बाबांनी आयुष्यामध्ये काही मागितलं नाही देवाला. त्याचा प्रभाव काय होतो न मागण्याचा? विश्वंभर बाबा दर्शनाला गेले का देवानी खाली मान घालावी. का? तर सेवेचं ऋण झालंय तुमच्या डोक्यावर. ऋण 3 प्रकारचं असतं. एक सेवा ऋण, दुसरं अन्न ऋण आणि तिसरं कर्ज ऋण असतं. बघा, अन्न ऋणामध्ये एखाद्याचं जर अन्न खाल्लं त्या मोबदल्यात त्याला काहीच दिलं नाही, नेहमी खात बसला त्याचंच, तर अशी व्यक्ती आली तर तो शर्मिंदा होतो आणि खाली बघतो, खाली मान घालतो. याच्यातून आपण काही उतराई झालोच नाही. त्याला अन्नमिंदा म्हणायचं. दुसरा आहे कर्जमिंदा. एखाद्याकडून मला काही गरज आहे 2 पैशाची, अहो माझं काम तटलेलं आहे, मला एवढे 2 पैसे द्या, माझ्याकडे येतील पैसे आणि आल्यानंतर तुमचे देईन. त्याला असं वाटतं जाऊ द्या आपल्याकडे 2 पैसे शिल्लक आहेत, याचं काम तर होईल, तेवढ्या पैशानं काही आपलं अडत नाही, म्हणून त्याला 2 पैशाची गरज करतो तो. त्याचं कामही होतं, गरज भागते त्याची, आणि याच्याकडे पैसेही परत येतात, परंतु याची भावना बदलते आणि त्याचे पैसेच देत नाही. तो 1दा 2दा 3दा मागतो पैसे, पुन्हा विचार करतो जाऊ द्या किती मागितले तर काही पैसे देत नाही, सोडून देऊ आपण पैसे. पण ज्याचे पैसे आपल्याकडे अशी व्यक्ती पुढं आली तर त्याला लाज वाटते आणि तो खाली मान घालतो, जाऊ द्या म्हणतो. त्याला कर्जमिंदा म्हणायचं. आणि तिसरा प्रकार आहे सेवामिंदा, की एखाद्याची सेवा घेतली आणि त्या मोबदल्यात काहीच दिलं नाही तर सेवामिंदा होतो. म्हणून विश्वंभर बाबा पुढे आले तर देवानी खाली मान घालावी. का? तर सेवेचं ऋण आहे, काही मागितलंच नाही तुम्ही. वार्धक्य झालं, वारी होईना, वारीला देहूवरून पंढरपूरला जाऊ शकेना, शरीर साथ देना, शरीर जड झालेलं आहे, पापणे उचले ना, एकादशीचा दिवस आला, वारी भरलेली आहे इकडं, पण विश्वंभर बाबाची उणीव जाणवली देवाला. खऱ्या भक्ताची उणीव जाणवते. एखादा नेमाने भक्त जर येणार असेल पंढरीला
आणि एखाद्या वारीला जर गेलाच नाही तर त्याला कळतं का बरं आला नाही तो आज, नेमानं येतोय, आज काय त्याच्यावर संकट पडलं, काय येऊ शकला नाही तो आज, त्याची वाट बघतो महाराज. जगातला असा एकच देव आहे भक्ताची वाट बघणारा. घरची सुद्धा बघत नाहीत महाराज लोक, त्यांना माहीत असतं नेहमीच उशिरा येतोय. पण त्याला कळतं का उशीर झाला, वाट पाही उभा भेटीसी आवडी, कृपाळू तातडी होता वेळ. असा कृपाळू आहे तुका म्हणे, ऐसे अर्थ ज्याचे म्हणीन त्याची चक्रपाणी वाट पाहे. वाट पाहणारा जगातला एकच देव आहे भक्ताची. का बरं संकट आलं त्यावर? विश्वंभर बाबा काय येऊ शकलं नाहीत वारीला, अनुपस्थितीनं जाणीव व्हावी. उपस्थितीनं कोणाची होईल पण अनुपस्थितीनं झाली पाहिजे. पण विश्वंभर बाबाची जाणीव देवाला अनुपस्थितीनं झाली. एवढी वारी भरली पण माझा भक्त का दिसत नाही, काय संकट पडलं त्याच्यावर, काय येऊ शकला नाही. आणि तत्क्षणामध्ये एकादशीच्या दिवशी पंढरीला गेले आणि वारी चुकली म्हणून नातवंडावर खेळत नाही बसले, शेतात नाही गेले, प्रपंचात नाही रमले, विना घेतला, चिपळ्या घेतल्या आणि जड पावलानं इंद्रायणीच्या पलीकडे गेले आंबेवनात. एकांतामध्ये बसले डोळे लावून आणि रामकृष्ण हरी भजन सुरू केलं आणि भगवंताचं स्मरण केलं. काळ्या गाईचं रूप धारण केलं भगवंताने आणि विश्वंभर बाबाच्या पुढे जाऊन खुराने मातीच उकरायला सुरुवात केली. डोळे उघडत ना, पापण्या जड झालत्या आणि बघितलं तर चतुर्भुज भगवान परमात्मा प्रत्यक्षात दर्शन दिलं. आणि आग्रह केला, बाबा तुम्ही वारीला येऊ शकला नाही आणि तुमच्या दर्शनाकरता मीच आलोय, इथं मी आलोय, तुमच्या भेटी करता आलोय, काय सेवा असेल महाराज. आणि मग आता असं करा, काहीतरी मागा बरं, माझ्या डोक्यावर सेवेचं केवढं ऋण आहे, काहीतरी मागा, काहीतरी मागा. आग्रह केला. अशाही अवस्थेमध्ये विश्वंभर बाबाने काही मागितलंच नाही देवाला. नाही, आमची रीतच नाही बघायची. पण खऱ्या भक्ताला नाही मागितलं तर दिल्याशिवाय देव राहत नाही महाराज. आणि लबाड भक्ताला मागूनही देत नाही. हाही फरक आहे. आणि मग आशीर्वाद दिला विश्वंभर बाबांना की तळ हाताची करीण सावली, राखेन तुझी वंशावळी. आणि म्हणून विश्वंभर बाबाच्या कृपाशीर्वादानं त्या घराण्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायासारखा एक कुलदीपक जन्माला आला. ही पूर्वजांची त्यांच्या पुण्य आहे. असो, मला हे का सांगायचं आहे, देवाने आग्रह केला तसा आग्रह तुकोबारायांना सुद्धा केला. नाहीतर एक विनोदानं वाक्य म्हणत सांगत असतो, तुकोबारायांच्या करता इतका देव खुश होता, इतका फिदा होता की महाराजांना देवाने म्हणावं, महाराज तुमच्यासाठी काय पण. एवढं म्हटलं तरी तुकोबारांनी तेवढ्याच ताकदीनं उत्तर द्यावं, आणि का काही नाही मागणे, आणि काही नाही मागणे, आणि का काही नाही मागणे, आणि काही नाही मागणे. सुख संपत्ती राज झाड धणे, सुख संपत्ती राजा धने, सुख संपत्ती राज झाड धणे, सुख संपत्ती राजा धने. साखर
संगती देई चरण देवा, संत संगती देई चरण देवा. देवाला तेवढ्याच ताकदीने तुकोबाराने सांगावं मला हे नको आहे, हे तुला मी मागायला आलोच नाही. अगोदरच यादी दिली देवापुढं. आता व्यवहारामध्ये आमची 99% हीच मागणी आहे. महाराज म्हणतात तुला हे मागायला आलो नाही, आणि काही नाही मागणे. सुख संपत्ती राज्य धन हे तुला नाही मागत मी, हे मागायला आलोच नाही. तू आता एवढा आग्रह मला केलायस, माझ्या पाठीमागे एवढा लागलायस, आणि मग मोठ्याचा मान करावा लागतो. काही गोष्टी माना करताय. महाराजांचा एक अभंग आहे. महाराजांना काही लोक जेवायला बोलवायचे आग्रहानं. पूर्वी पण चांगले लोक होतेच महाराज, आणि वांड पण होते पूर्वी. आताच आहेत असं नाही. ती वंशावळ आजही आहे सगळी दोन्ही. लोकांनी नावं ठेवायची. महाराज कुठेही जेवायला जातात. महाराजांनी त्याला उत्तर दिलं, नाही दुकाळलो अण्णा परी मान या जनार्दना. अरे आम्हाला काय अन्नाचा दुष्काळ पडलाय काय, पण आम्हाला आग्रह केलाय, चला जाऊ मान करूया त्याचा. हां, त्या पद्धतीनं देवाला तुकोबाराय म्हणतात तू मला आग्रह करतोयस, काहीतरी मागा, मग मी उगाचच अहंकार आणावा का तुझ्या पुढं. आता एवढा जर आग्रह केला तर मागितलंच पाहिजे तुला. तू म्हणतोय माग, महाराज काहीतरी मागा मागा म्हणताय म्हणून मी मागतोय. मग तुकोबारांनी काय मागितलं हे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. हरिदासाची ये घरी, 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 महाराजांनी त्या आग्रहास्तव मागणं व्यक्त केलं. माझं हे मागणं आहे, हरिदासाची घरी, मला पुढचा जो जन्म देणार आहेस तू हरिदासाच्या घरामध्ये दे. बस एवढंच आहे, माझं दुसरं काही मागणं नाही. मग त्या जन्माकरता तुकोबाराने तर अतिशय निकृष्ट दर्जाची भूमिका स्वीकारली. देवा
मनुष्याचा जन्म दे असाही माझा आग्रह नाही. कुत्र्याचा दिला तरी चालेल, पण तो कुत्रा मात्र हरिदासाच्या दारातला पाहिजे, वैष्णवाच्या दारातला पाहिजे. मग कुणाच्या दारातला नको आहे हे मी म्हणणार नाही बरं का. तुम्ही ओळखून घ्या, हसताय त्यावरती कळाले तुम्हाला. तिथं कुत्र्याचा भरपूर लाड आहे, कारण तिथं कुत्र्याचाच लाड असतो. मला वैष्णवांच्या घरचा कुत्रा कर. संत समागमे एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. कुत्र्याचा दिला तरी चालेल, नको देऊ मनुष्याचा, कुत्र्याचा दे. तर कुत्र्याचा जन्म चांगला आहे का? निकृष्टच आहे ना. एक मला फुशारकीनं म्हणला चांगला आहे, तेवढ्यात दुसरा त्याला म्हणला कुत्रा. मग तू कुत्र्यासारखा अंगावर आला त्याच्या. निकृष्ट आहे. कारण कुत्र्याकडं माणसाकडं गुण आणि दोष दोन्ही बी आहेत. कुत्र्याकडे काही चांगले गुण आहेत, माणसाकडे चांगले काही गुण आहेत, पण दोष आहेत. मला एक जणांनी सांगितलं कुत्र्यातला दोष सांगू का तुम्हाला? म्हणलं कुत्र्यातला सांगा, माणसातलाही सांग. तो जरा हुशार होता. त्यांनी सांगितलं कुत्र्याला दुसऱ्याची गती सहन होत नाही आणि माणसाला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही. पण असा कुत्र्याचा निकृष्ट जन्म असला तरी चालेल, परंतु कुत्रा मात्र तो वैष्णवांच्या दारातला पाहिजे, हरिदासाच्या दारातला कुत्रा पाहिजे. असा कुत्र्याचा जन्म दे. जाऊ द्या, याच्यापेक्षा एक आणखी पुढचं थोडंसं प्रमाण सांगून मी पुढे जातो. आणि तुम्ही काळजी करू नका, 12 वाजता बरोबर संपवतो बरं. कारण पाऊस थांबलेला आहे बरं का, आणि आता 12पर्यंत येत नाही, त्याला थांबवलं आहे आमच्या दादांनी. कुत्र्याचा जन्म थोडा बरा आहे, कुत्रा वसरीला तरी आहे, पण कुत्र्यापेक्षाही अतिशय या हरिदासाच्या संगतीमध्ये जन्म घेण्याकरता तुकोबऱ्याने अतिशय खालची निकृष्ट भूमिका स्वीकारली. या प्रमाणाचा अर्थच असा आहे की ती संगत किती महत्वाची आहे, तो त्यांच्या संगतीतला जन्म किती महत्वाचा आहे. एका अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, सेवेन उचिष्ट लोळेन अंगणी वैष्णवाचे नहानी होईन कीडा. वैष्णवाचे नादी होईना कीडा, वैष्णवाचे नादी होईना कीडा. सेवेन उचिष्ट लोळेन अंगणी, देवीना उचिष्ट लोळीना अंगणी. सेवेन उचिष्ट लोळेन अंगणी, देवीना उचिष्ट लोळीना अंगणी. वैष्णवाचे नहानी होईन कीडा. वैष्णवाचे नादी होईना कीडा, वैष्णवाचे नादी होईना कीडा. ज्यांची आकाशाची उंची आहे, मोठे तत्ववेत्ते फिलॉसॉफर आहेत, आणि त्यांना कळालं हरिदासाची किंमत. अरे त्यांच्या संगतीमध्ये मला जन्म मिळण्याकरता जाऊ दे, कुत्र्याचा जरा जन्म वरचा तरी आहे, वरच्या पायरीचा आहे, नको देऊ तो. त्याच्याही पेक्षा निकृष्ट भूमिका स्वीकारली. वैष्णवाची नहानी म्हणजे हरिदासाची नहानी. नहानी शब्दाचा अर्थ मला वाटतं ह्या पिढीला तर कळणारच नाही आताची. आमच्या हरिभाऊना कळेल नहानी म्हणजे काय. जुना माणूस आहे सगळ्यातला बरं का. आमच्या देहूकर फडाचा निष्ठावंत वारकरी, आमच्या अण्णावरती मनापासून प्रेम करणार. नहानी शब्दाचा अर्थ जुन्या काळामध्ये घरामध्ये नहानी नसायची, घराच्या समोर असायची. मला आठवतंय आम्ही लहान असताना आमचं घर असं आणि समोर नहानी. ती नहानी म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटची नाही, दगडाची मातीचीच आडोसा फक्त केलेला, वरती काहीच नाही, त्याच्या दरवाजा पण नाही, आतच एक चूल छोटीशी पाणी गरम करायला. आणि स्नान करण्याचं घर म्हणजे नहानी थोडक्यात सांगायचं. आता अलीकडच्या पिढीला ते नहानी कळणारच नाही, त्यांना म्हणावं लागतं बाथरूम. आता त्या बाथरूममध्ये सुद्धा प्रकार निघाले डॉक्टर काय काय. त्याच बाथरूममध्ये संडास पण तिथंच आहे. म्हणले हा काय प्रकार आहे? ते म्हणले 2 in 1 म्हणायचं ह्याला, अटॅच.
बाथरूमही तिथंच आणि टॉयलेटही तिथंच. हां म्हणले आता ही सुधारणा झालेली आहे. आता मी म्हटलं आता काही दिवसांनी काय सुधारणा होती काही कळत नाही. काही दिवसांनी नाश्त्याची सोय तिथं होणे म्हणजे मला म्हटलं ही जर सोय झाली तर त्याला 3 in 1 म्हणायचं. जाऊ द्या, वेळ संपलेला आहे आपला. अशी नाहणी असायची, दगडा मातीची केलेली. एक दगडाचा असा चौकोनी दगड असायचा चौरंगासारखा, आणि तिथं आंघोळ करायची. आडोसा तिथं महिलांनी पुरुषांनी सगळ्यांनी आंघोळ तिथं करायची. आणि त्या नाहणीला मोरी असायची, मोरी म्हणायची त्याला. त्या मोरीतून काय व्हायचं, पाणी बाहेर जायचं. पण ती दगडा मातीचीच, इतकं प्लेन नाही त्याला. आणि त्या मोरीतून सगळं 100% पाणी बाहेर जात नव्हतं, काही पाणी साठून राहायचं तिथं. मग ते साठलेलं पाणी आंघोळीचं घाणच पाणी ते. आणि काही दिवस साठलं का त्याच्यात किडे होतात महाराज, बारीक बारीक किडे होतात जानव्यासारखे. आता तो घाणीतला किडा आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात त्या किड्याचा जन्म दे, पण ती नाहणी मात्र वैष्णवाची पाहिजे. हा दंड काय माझा, वैष्णवाची नाहणी होईन किडा. म्हणजे संगत अतिशय महत्वाची आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मला पुढचा जन्म द्यायचा आहे, तो हरिदासाच्या घरामध्ये दे बरं, कारण त्या घरामधलं सुख वेगळं आहे महाराज. जातिवंत हरिदासाच्या घरामध्ये वेगळा आनंद आहे. पारमार्थिक जीवन खरंच अतिशय आनंदी आहे. त्या जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे, हा महत्त्वाचा आहे भाग. असो म्हणून तुकोबारा म्हणतात मला एकच माझं मागणं आहे, हरिदासाच्या घरामध्ये मला जन्म दे. तसं आमच्या दादांना सुद्धा पुढचा जन्म हरिदासाच्या घरामध्येच मिळावा अशी माझी इच्छा आहे. म्हणून हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा. हे ची शब्द सांगतो, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नको, दुसरं काही तुला मागत नाही. ची शब्द हा चकारात्मक, हेच दे, दुसरं नाही. हेची देगा पांडुरंगा, द्यायचे तर मला हेच दे. काय दे तर हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. जन्मांतरी म्हणजे अनेक जन्म दे, एकच नाही अनेक जन्मामध्ये मला हरिदासाच्या घरामध्येच जन्म दे. ही तुकोबारायांची मागणी या अभंगातून तुकोबारा व्यक्त करतात. आणि मग तू मला आग्रह करतोयस तर म्हणून तुला मी मागतोय. मनसी काही आठवण करून दिली, तू म्हणतोय म्हणून मागतोय बरं, तसं नाही मागणार. मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा विठोबार. गिरवी शिंदेवस्ती. हरिदासा
हरिदासाची
मनाची काही मागा मनाची काही मागा मनाची काही मागा हे दिले ना पांडुरंगा मनाची काही मागा हे दिले ना पांडुरंगा मनाची काही मागा मनाची काही मागा मनाची काही मागा मनाची काही मागा मनसी मनसी काही मनाची काही मागा मनाची काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनाची काही मागा मनाची काही मागा हे दिलेला पांडुरंगा हे दिलेला पांडुरंगा हे दिलेला पांडुरंगा हे दिलेला मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा हे दिलेला पांडुरंगा 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 मनसी काही मनसी काही मागा मनसी काही काही मागा मनसी काही मागा हे चिदेगा पांडुरंगा. आपली वेळ संपलेली आहे. धावता अर्थ 2 चरणाचा सांगतो. तुकोबाराय म्हणतात, संता लोटांगणी जाता लाज नको मनी. काही माणसांना संतांचं दर्शन घ्यायला, संतांना लोटांगण घालायला लाज वाटते. तिथं लाज आड येते. तुकोबाराय म्हणतात, तिथं माझी लाज आड येऊ देऊ नको. मी संतांच्या ठिकाणी लोटांगण घालीन. कारण त्यांच्या लोटांगणामध्ये, आलिंगनामध्ये काय फायदा आहे तुकोबारांना माहीत होतं. आलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया. मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. तुका म्हणे धान्य झालो सुखे संताची या ध्यालो. लोटांगणी आलो पुढे भार देखोने. म्हणून त्या संतांच्या ठिकाणी मी लोटांगण घालण्याकरता मला लाज आड येऊ देऊ नको. तुकोबाराय म्हणतात की संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, मला शक्ती दे. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगे. माझं शरीर चांगलं ठेव, धष्टपुष्ट.
कुणीच नाद केला नाही पाहिजे आपला. नाही का? एखादा जर धिप्पाड गावात चांगला मजबूत असला ना, महाराज पायात काटा मोडला तरी सुद्धा वाकत नाही, असाच खरडतो. शक्ती आहे, पण त्या शक्तीचा काही माणसं दुरुपयोग करतात. महाराज म्हणतात, तू मला शक्ती दिली तर त्याचा मी दुरुपयोग करणार नाही. मी नाचेन कीर्तनामध्ये, त्या ताकदीनं, त्या भजनामध्ये, म्हणून मला शक्ती दे. नाहीतर आता बरीचशी माणसं शक्ती असली का दादागिरीच करतात आणि परत म्हणतात आपला नाद कोणी करायचाच नाही. आम्ही म्हणतो असल्या बावळटाचा नाद आम्ही करणारच नाही. त्या शक्तीचा उपयोग नाही. तुकोबाऱ्यांनी देवाला विनंती केली, माझं शरीर चांगलं ठेव, धष्टपुष्ट ठेव, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. गात्रे शब्दाचा अर्थ इंद्रिय माझी सगळी सक्षम ठेव, आणि त्याच्याशिवाय मी सेवा कशी करू. देवाला विनंती केली. तसं तुकोबाऱ्या म्हणतात, तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. अंगात शक्ती दे, पण केवळ आणि केवळ ती कशा करता, तुझ्या रंगामध्ये नाचण्याकरताच. बस एवढंच. आणि मग हेच तुला मागतो, याच्या व्यतिरिक्त काही मागत नाही. मनसी काही मागा. तुम्ही तू मला विनंती करतोयस, माझ्या पाठीमागं लागलायस, अळवतोयस, महाराज काहीतरी मागा, काहीतरी मागा, म्हणून मागतोय. बरं, मग तुकोबारांना म्हणावं लागलं, मनसी काही मागा. मग हेच दे, हेच दे गा पांडुरंगा. अभंगाचा सरळ अर्थ झालेला आहे. श्राद्धाचं कीर्तन आहे, त्याबद्दल 2 मिनटं बोलतो आणि सेवा समर्पित करतो. आता ह्या श्राद्धाबद्दल जर अतिशय सखोल जर कोण बोलत असेल तर आमच्या देहूकरांच्यावरती प्रेम करणारे रामकृष्ण महाराज लवितकर. त्यातला एक त्रोटक भाग सांगतो. आज तो जीवात्मा आज आपल्या घरामध्ये परत येतो. आज त्याला सद्गती प्राप्त होते. सद्गती प्राप्त होण्याचा दिवस म्हणजे श्राद्ध. श्राद्धाचे खूप प्रकार आहेत की मृत्यू झाल्यापासून श्राद्धाला सुरुवात होते. चटश्राद्ध म्हणतात त्याला. थोड्या दिवसात घालतात 13व्यानंतर त्याला कुंभश्राद्ध म्हणतात. महिन्याला घालतो त्याला मासिक श्राद्ध म्हणतात. भाद्रपद महिन्यात चतुर्थीला घालतात त्याला भरणी श्राद्ध म्हणतात. आणि आजचं जे आहे ते वर्ष श्राद्ध आहे. म्हणजे आता इथून पुढं श्राद्ध करण्याची परत काही गरज नसते. आज शेवटचं श्राद्ध आहे. आज त्या जीवात्म्याला सद्गती प्राप्त होते. तो परत आज आपल्या घरात येतो आणि त्याला सद्गती प्राप्त होते. मग तुम्ही म्हणाल की महाराज हे तुम्ही सांगता आम्ही ऐकतो, ह्याला पुरावा काय. तर त्याला पुरावा असा आहे की प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले आणि दशरथ राजाने पाठीमागं पुत्रविरहानं प्राणत्याग केला. आता सगळं रामायण मला सांगत बसायला तर वेळ नाही, तर थोडक्यात सांगतो. आणि हा ना करता ही बातमी प्रभू रामचंद्रापर्यंत जाऊन पोचली. वडील गेल्याचं दुःख झालं. आता मला तर अयोध्येला परत गेलं पाहिजे. वडिलांचा अंत्यविधी झालेला आहे, बातमी येऊन पोचलेली आहे. पण धर्मसंकट असं पडलं परत जावं त्यांच्या अंत्यविधीला, तर वडिलाची अवज्ञा होते. आयुष्यात कधी केली नाही अवज्ञा. आणि नुकतंच लग्न झालंय आणि वडिलांनी आज्ञा केली 14 वर्ष वनवासाला जा. वडिलाची आज्ञा शिरसावंद्य मानून, वडिलावर काही रागावून रुसून काही वडिलाला बोलून नाही, आनंदानं 14 वर्षाच्या वनवासाकरता प्रभू रामचंद्र निघाले. काय आज्ञाधारक मुलगा असेल वडिलांचा, कल्पना करू शकत नाही आपण. काय प्रेम असेल वडिलांच्यावरती. म्हणून काही गोष्टी आपल्याला रामायणामध्ये जाऊन बघाव्या लागतील. बंधुप्रेम रामायणामध्ये, पती पत्नीचं प्रेम, मुलाचं आणि वडिलाचं प्रेम, राजाचं आणि प्रजेचं प्रेम रामायणामध्येच आहे. राजाचं आणि प्रजेचं किती प्रेम होतं महाराज. आज राहिले का प्रेम राजा आणि प्रजामध्ये? नाही. थोडासा वेळ काढून 1 मिनिटात सांगून जाईल. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. सगळी प्रजा पोचवायला निघाली. सगळे आक्रोश करतायत दुःखाचा. 14 वर्ष आमचा राजा आम्हाला भेटणार नाही, रडतायत, आक्रोश करतायत. अयोध्येच्या सीमेपर्यंत गेलेले प्रभू रामचंद्राने सांगितलं, आता इथून पुढं नाही यायचं तुम्ही, जा, मी येतोय परत 14 वर्षाने, जा परत तुम्ही सगळे. आणि सगळ्यांचा निरोप घेतला आनंदाने प्रभू रामचंद्राने आणि सगळ्याला सांगितलं, जा तुम्ही आता. हे सगळे लोक परत आले.
पण राजावरती किती प्रेम करायचं हे रामायणामध्ये बघा. 14 वर्षामध्ये एकही व्यक्ती मरण पावली नाही. राजाची वाट बघत बसले होते. एवढंच नाही तर पुढचं सांगितल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण ते खरं आहे. 14 वर्षामध्ये एकही व्यक्ती जन्माला आली नाही दुसरी. काय प्रेम असेल. आज राजा कधी मरतोय, मी कधी गादीवर बसतोय. ही भयानक परिस्थिती आहे. जाऊ द्या, खूप बोलण्यासारखा विषय. प्रभू रामचंद्र निघालेत वनवासाला, पाठीमागून निरोप आला. तर काय करावं, धर्मसंकट पडलंय. जावं तर मला कडक सक्त ताकीद आहे, 14 वर्ष अयोध्येला यायचं नाही, वनवास संपूनच यायचं. जावं तर वडिलाची अवज्ञा होते, नाही जावं तर त्यांच्या अंत्यविधीला मी मुक्तोय. मी थोरला मुलगा आहे, मोठा मुलगा आहे, मला जाणं भाग आहे. काय करावं म्हणून यातला मधला मार्ग काढला. फक्त त्यांनी अयोध्येच्या दिशेनं तोंड फिरवलं आणि आपली 8 अंग टेकले, साष्टांग प्रणिपात केला वडिलांना. तिथंच आहे त्या जागेवर आणि उठले. आणि उठत असताना तिथली चिमटभर माती कपाळाला वडिलांच्या नावानं लावली आणि वनवासाला परत निघून गेले. पुढं गेले नाहीत तिकडं. 1 वर्ष झालं. त्यावेळेस चित्रकूट पर्वतामध्ये त्यांचा प्रवास वनवासाचा चालू होता. लक्षात आलं उद्या वडिलांचं श्राद्ध आहे, ते मी केलं पाहिजे, माझं कर्तव्य आहे. तुकोबारांनी सुद्धा आपल्या पूर्वजांचं पितरांचं श्राद्ध केलेला पुरावा गाथ्यामध्ये पाहायला मिळतो. पिंड पदावरी दिला पुलिये करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. पितरांचं ऋण फेडावं लागतं आणि तो अधिकार थोरल्या मुलाला शास्त्रामध्ये दिलेला आहे. आणि मग उद्या वडिलांचं श्राद्ध आहे. मग आता तिथं कोण आहे? या परिवारातील 3च व्यक्ती आहेत. आता ह्या राजपूत परिवारातील सगळे पाहुणे रावळे आप्तेष्ट, त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळ, सगळे आमची वारकरी संप्रदायातले लोक आज बहुसंख्येनं हजर आहेत. सगळे ते श्राद्धाकरता आमंत्रित करावं लागतं, सगळ्यांना बोलवावं लागतं. तसं प्रभू रामचंद्रांनी सगळ्याला आमंत्रित केलं. मग कुणाला केलं तिथं चित्रकूट पर्वतामध्ये? तर ऋषी मुनी, जपी, ऋषीपत्न्या, त्यांना पण सांगितलं उद्या वडिलांचं आमचं श्राद्ध आहे, तुम्ही आलं पाहिजे. आणि ते चित्रकूट पर्वताच्या पायथ्याला मंदाकिनी नावाची नदी आहे, त्या नदीच्या तीरावरती आहे. प्रभू रामचंद्राच्या विनंतीला मान देऊन सगळे उपस्थित झाले. तो विधी सुरू झाला. माध्यान्ह झालं. मंत्राच्या ऋचा ऋषीवर्य उच्चारतायत, त्याप्रमाणे सगळा विधी प्रभू रामचंद्र करतायत. सगळ्या 100-200 ऋषीपत्न्या अशा बसलेल्या आहेत. महिला कशा समोर बसलेत तशा 100-200 आहेत त्या. आणि त्या महिलांच्या समोर अगदी प्रभू रामचंद्रांचा जिथे विधी चाललाय तिथंच मांडी घालून सीतामाई पण बसलेल्या आहेत. आपल्या सासऱ्यांचं श्राद्ध कर्म आहे, आपण पण थांबलं पाहिजे, आपलं कर्तव्य आहे, त्या पण आहेत. माध्यान्ह झालं. ऋषीवर्यांनी मंत्राच्या रोजच्या उच्चारल्या आणि प्रभू रामचंद्राला त्या पिंडाचं दर्शन घ्यायला सांगितलं. प्रभू रामचंद्रांनी वडिलांचं नाव घेऊन पिंडाचं दर्शन घेतलं. त्या क्षणाला समोर बसलेल्या सीतामाई एकदम झट दिशी उठल्या आणि खाली पाहतच थोडंसं दूरवरती झाडाखाली जाऊन बसल्या. सगळ्या ऋषीपत्न्या आवाज झाल्या. आपल्या समोर बसलेल्या सीतामाई, त्यांच्या सासऱ्यांचं श्राद्धकर्म चाललेलं असताना प्रभू रामचंद्रांनी पिंडाचं दर्शन घेतलं. त्या क्षणाला पिंडदान केलं. त्या क्षणाला एवढं झट दिशी त्या उठल्या आणि खाली पाहतच आपल्यापासून दूर जाऊन एका झाडाखाली बसल्या. याचं कारण काय आम्हाला समजलंच नाही म्हटलं. मग त्या पिंडदानाचा कार्यक्रम संपला तिथला आणि सगळ्यांनी त्या पिंडाचं दर्शन घेतलं. आणि सगळ्या ऋषीपत्न्या ज्या निघाल्या त्या सीतामाईकडेच निघाल्या. ज्या झाडाखाली जाऊन बसल्या होत्या तिथं गोल गराडा घातला आणि त्यांना एक प्रश्न विचारला. आणि त्या प्रश्नाचं जे उत्तर त्यांनी दिलेलं आहे, त्या उत्तराचा अनुमान केलं तर तो जीवात्मा आज परत घरामध्ये येतो, सगळ्याला दर्शन देतो आणि आज त्याला सद्गती प्राप्त होते. मग तुम्ही म्हणाल की महाराज, हे तुम्ही सांगत असताना आमच्या दृष्टपतीला ती व्यक्ती दिसत नाही, मग हे खरं का खोटं? दिसत नाही हेही खरं आहे आणि ती व्यक्ती येते हेही खरं आहे. मग तुम्ही म्हणाल दोन्ही कसं करा? तर ती व्यक्ती सीतामाईला दिसली. म्हणजे सीतामाईसारख्या जर निष्पाप व्यक्ती असतील, आदिशक्तीसारखी जर प्रचंड शक्ती त्यांच्याकडे असेल, आपल्याकडे कायिक दोष आहेत, वाचिक आहेत, मानसिक दोष आहेत, त्या दोषानं आपल्याला अपवित्रपणा आलेला आहे. आणि अशा अपवित्र व्यक्तीला ती व्यक्ती दिसत नाही म्हणून ती येत नाही असा अर्थ नाही. ती दिसणाऱ्या व्यक्तीला ती दिसते आज पण. सीतामाईंना स्पष्ट ते दिसले. मग सीतामाईने जे उत्तर दिले त्याचं अनुमान केलं तर ती व्यक्ती परत आज घरात येते. काय उत्तर दिलं? सीतामाईंनी सांगितलं, ज्यावेळेस आमच्या पतिराजाने म्हणजे प्रभू रामचंद्राने त्यांच्या वडिलांचं म्हणजे आमच्या सासऱ्यांचं नाव घेतलं, दशरथ राजांचं,
आणि पिंडदान केलं मंत्राच्या रोजच्या उच्चार, त्या क्षणाला, पिंडदान केलेल्या क्षणाला माझ्या दृष्टोपतीला समोरच आमचे सासरे दशरथ राजे मला दिसले. त्यांच्यानी माझी अशी नजरानजर झाली समोरासमोर. मी त्यांना पाहिलं आणि त्यांनी मला पाहिलं. पण आमच्या रघुवंशाचा असा नियम आहे की सासऱ्याच्या समोर जवळच जर सून मांडी घालून बसलेली असेल तर ती कदाचित सासऱ्याची अवमर्यादा होते. आणि ती थोडीशी मर्यादा सांभाळण्याकरता मी दुरूनच त्यांचं दर्शन घेतलं आणि एका झाडाखाली येऊन बसले असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. या उत्तराच्या अनुमानावरून ती व्यक्ती आज परत आपल्या घरात येते, आज सगळ्याला दर्शन देते आणि त्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होते. असा सद्गती प्राप्त होण्याचा दिवस म्हणजे श्राद्धाचा दिवस असतो. या नियमाप्रमाणे आज त्यांचं वर्ष श्राद्ध या ठिकाणी त्यांच्या दोन्ही मुलांनी, त्यांच्या तिन्ही मुलीने अतिशय एक भावनायुक्त अंतकरणाने या ठिकाणी संपन्न केलेला आहे. आणि अशी एक अजातशत्रू व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती म्हणजे हे दादा. आणि अशा दादांना आमच्या देहूकर फडातर्फे, आमच्या वैयक्तिक मोरे देहूकर कुटुंबियातर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. त्यांना चांगली सद्गती प्राप्त व्हावी अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. आणि त्यांच्या मुलाकडून सुद्धा त्यांची ही परंपरा चांगलं राहण्याची, वागण्याची, मुलांनी हव्यत अशा प्रकारची पुढं चालवावी, जपावी, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि या ठिकाणी शिवेला विराम देतो. ज्ञानेश्वर पुंडली कवरदा हरी विठ्ठल समजून घ्यायच्या गोष्टी. एक शेवटला विनवणीपर अभंग म्हणायचा आणि आपल्या या प्रथेप्रमाणे पुष्पवृष्टी करून आरती करायची. पुष्पवृष्टी करण्याकरता त्यांचे दोन चिरंजीव, त्यांच्या दोन्ही तिन्ही मुली, त्यांनी त्यांच्या प्रतिमेजवळ जायला काही हरकत नाही. त्या ठिकाणी जावं आणि आरती करताही दोन त्यांचे चिरंजीव थोरले आणि धाकटे दोघांनी तिथं जाऊन त्यांच्या तिन्ही कन्या त्यांनी पण तिथं जायला काय हरकत नाही. एक शेवटचा विनवणीपर अभंग म्हणायचा आणि पुष्पवृष्टी. शेवटाची